आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मेट्रो 4च्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। जनहित याचिकेची दखल घेत मुंबई हायकोर्टाचे आदेश। 2 आठवड्यांनी होणार पुढची सुनावणी। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून दुसरं पुरवणी आरोपपत्र दाखल। 65.5 कोटी रुपयांचा मिठी नदीतील गाळ उपशामध्ये घोटाळा झालाय। या घोटाळ्याप्रकरणी 7,000 पाणी पुरवणी आरोपपत्र दाखल। मुंबईतील किल्ला कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल। नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला उत्तम प्रतिसाद। भविष्यात या रोरोचे सेवेचे थांबे हे वाढवले जाणार। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रायगडमधल्या दिघी आणि रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला इथे रोरो थांबणार। सीएसएमटी ते गोरेगाव मार्गिकेवरही आता एसी लोकलच्या फेऱ्या धावणार। एप्रिल महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी पहिली एसी लोकल सेवेत दाखल होऊ शकते। त्यामुळे लाखो नियमित प्रवाशांना उपयुक्त ठरणार। पालघरमधील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक तालुक्यातील कामकाज ठप्प। समान वेतन खासगीकरणात न करण्याची मागणी तर मागण्या मान्य न झाल्यास संप सुरू ठेवण्याचा इशारा। नागरिकांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीतील हवा खराब श्रेणीत कल्याण डोंबिवलीतील AQI 150 ते 190 वर। मोठा गाव खाडी परिसरामध्ये नियम धाब्यावर बसवून RMC प्लांट सुरू असल्यामुळे धुळीचे लोट। नागरिकांकडून तत्काळ कारवाईची मागणी। शिवजयंती निमित्तानं कल्याणमध्ये दुहेरी शक्ती प्रदर्शन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं रॅलीचं आयोजन। दोन्ही पक्ष यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करणार। दोन्ही गट समोरासमोर येऊ नयेत यासाठी वेगवेगळी वेळ आणि मार्ग निश्चित। सर्व्हिस पिस्टल ठेवलेली SRPF जवानाची बॅग चोरल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एकाला अटक। गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात वांद्रे रेल्वे पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे। जवानाची सर्व्हिस पिस्टल, काडतुसं आणि ओळखपत्र असलेली बॅग चोरीला गेली होती। कल्याणमध्ये दामिनी पथकाची धाडसी कामगिरी। दामिनी पथकानं अपघात करून 1 तास पळणाऱ्या कार चालकाला पकडलं तर आरोपी कार चालकावरती गुन्हा दाखल। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्यामध्ये रेडी रेकनर दरामध्ये 10% वाढ प्रस्तावित। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार। बँकॉकहून पुण्यामध्ये आलेल्या विमानातून 775 ग्रॅम वजनाचा 75 लाखांचा गांजा जप्त। एअर इंटेलिजन्स युनिटने केली कारवाई। विमानाच्या स्वच्छतागृहात लपवला होता गांजा। या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक नाही। पुण्यासह राज्यातील 102 पर्यटक अद्यापही दुबईत अडकलेले आहेत। अडकलेल्या पर्यटकांची आर्थिक अडचण। पर्यटकांना परत आणण्यासाठी केंद्रानं सहकार्य करावा। पुण्यातील ट्रॅव्हल एजंट असोसिएशनची मागणी। पुण्यामध्ये लक्झरी घरांच्या विक्रीमध्ये 300% वाढ। पुण्यामध्ये 2 कोटींहून अधिक किमतीच्या सरनिकांची सर्वाधिक विक्री। क्रेडाईतर्फे CRE मॅट्रिक्सच्या सहकार्यानं पुण्यातील हाऊसिंग अहवाल समोर। पुण्यामध्ये 450 मद्यपी दुचाकीस्वारांवरती गुन्हे दाखल। ट्रिपल सीट दुचाकीस्वारांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल। होळी आणि धुळवडी दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी विशेष मोहिमेत 455 वाहन चालकांवरती कारवाई। पुण्यामध्ये कोरेगाव पार्क इथे सर्वाधिक तापमानाची नोंद। पुणे शहर आणि परिसरात तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअस जास्त। कोरेगाव पार्क इथे सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पोर्शे कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी महाधिवक्ता तुषार मेहतांना राज्य सरकारची विनंती। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पोर्शे कार प्रकरणी आरोपींची सुप्रीम कोर्टात धाव। पुण्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत। नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन। कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही अशी माहिती पेट्रोल डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। पुणे पालिका 31 ठिकाणी पार्किंग स्पॉट विकसित करणार। मेट्रो स्थानक परिसर आणि स्थानकापासून 500 मीटर अंतरावरती हे पार्किंग स्पॉट असणार। पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेचं नियोजन।